नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. हॅलो हॅलो, या मार्गावरील सर्व लाईन मस्त आहे. काय काय विशाल कुठे दिसत नाही? अहो कॉलेजमध्ये गॅदरिंग आहे ना, त्याच्याच गडबडीत आहे. त्याला म्हणावं जरा अभ्यासाकडे लक्ष दे, हिरोगिरी बस झाली. सांगते. पण त्याची मोटरसायकल नीट नाहीये, त्याला म्हणावं मेकॅनिकला दाखवून घे. हो बर. आणि ड्रायव्हिंग जरा हळू समजावून सांग त्याला. हो, शहरामध्ये ट्रॅफिक खूप वाढलाय. चल येऊ का मी? हो या. चल येतो. हो. ते बघ कुलकर्णी सर आलेत. जाम पाकवणार आपल्याला आता ते. आणि सुरू होणार. विद्यार्जन करणे हे विद्यार्थ्यांचे कसे आद्य कर्तव्य. विद्यार्थी म्हणजे देशाचे आधारस्तंभ. विद्यार्थी देशाचे आधारस्तंभ. आणि हे आमचं छत. बघ आता छत कसं पाडतो ते. अरे पण तू थांब रे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विशाल, तुला माहितीये तू काय केलास? माहितीये मला. तुला तुझी जागा दाखवलीये मी. विशाल तुला बघून घेईल. लक्षात ठेव ही गोष्ट.
विशाल, तू जे काही केलंस ते ठीक नाही केलंस बाळा. नाही सर, हे गेंड्याच्या कातडीचे लोक असतात, यांना हीच भाषा समजते. अरे बेटा, चुकलं माझं, सॉरी सर. निघतो. विशाल मी नाही कुणी, तुम्ही नाही कुणी, अरे मी नाही कुणी, तुम्ही नाही कुणी, एकच असू द्या आपली वाणी. तारे आणून धरतीवर, तारे आणून धरतीवर, करू अंधारावर मात. लई भन्ना, लई भन्ना, लई भन्ना. अजब ही रीत, अजब तरह, साधूच्या ही दाढी तो हो कचरा. अजब ही रीत, अजब तरह, साधूच्या ही दाढी तो हो कचरा. वाटे रक्षका परी चोर बरा, सांगा धरावी कुठली वाट. लई भन्ना, हे लई भन्ना. प्रेम शब्दाची किमया न्यारी, इथं छोटी पडे दुनिया सारी. प्रेम शब्दाची किमया न्यारी, इथं छोटी पडे दुनिया सारी. प्रेम जिंकण्या आम्ही निघालो, प्रेम नगराला सुसाट. लई भन्ना, लई भन्ना. भरून उरात अग्नी घ्या रे, भस्म करूया दुर्जन सारे. भरून उरात अग्नी घ्या रे, भस्म करूया दुर्जन सारे. अश्रु पुसूया शोषितांचे, नको धर्म ना जात. लई भन्नाट, लई भन्नाट, लई भन्नाट, लई भन्नाट. हॅलो सर, मी रजिस्ट्री ऑफिस मधून बोलतोय. मला साहेबांशी बोलायचं. आपण सदाशिव धारकर, सर, ती जागा सूर्य कन्स्ट्रक्शन वाल्यांनी आधीच घेतलेली आहे. कांचन नगरची जागा मला मिळालीच पाहिजे. सर, पण हे सगळ्यात मोठं रिसोर्ट हा धारकर तिथं बांधेल. सर, प्लॅन बघितला ना तुम्ही? हा. स्विमिंग पूल, रेस्टॉरंट, आपलं कॉटेजेस, कॉन्फरन्स हॉल, अगदी सगळी व्यवस्था केलेली आहे. पण सर, त्या जागेचं काय करायचं? हे साम दाम दंड भेद काय वाटेल ते हत्यार वापरा. पण ती जागा मला मिळालीच पाहिजे. साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, त्या सूर्या कन्स्ट्रक्शन वाल्यांनी आधी ती जागा विकत घेतली आहे. आपल्याला काहीच करता येणार नाहीये. हे साने,
काय रे तुझे चोचले मी पुरवतो ते काय फुकट? हा हे बघ हे वकिली जमत नसेल ना तर धडुत्राने संटाळ कुठत बस मंदिरामध्ये. पण सर ए चाने चाने तुझ नेसा करी आणि हिंडवीन रस्त्यातनं. अरे रंगीत कागद देतो का काय तुला फुकटचे चारायला? हो कुठल्याही परिस्थितीत जागा मिळाली पाहिजे. कायदेशीर होत नसेल ना तर बेकायदेशीरपणे मिळवा. पण पप्पा मला नाही वाटत तो सूर्यवंशी ही जागा इतक्या सहजासहजी सोडेल. पद्माकर ऐकलं नाही ना त्यांनी? तर त्या सूर्यवंशीला चंद्रवंशी करून टाकायला हा धारकर. तू नको काळजी करू, जा कॉलेजला जा. येतो पप्पा. काय रे? बस बस बाबा मुक्या तुझं आपलं उठसूट एक. काय काळजी करू नको. अरे तो सूर्यवंशी या धारकरचं प्रेमानं बोललेलं ऐकेल आणि नाहीच ऐकलं. कायच तुझं मुक्या मुक प्रेम लई बनणार. अरे हो पुरुषोत्तम सूर्यवंशी या 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 भन्नाट लय भन्नाट. आज आपली पायधूळ आमच्या घराला लागली. भाग्य आमचं. भाग्यावर तुमचा विश्वास आहे धारकर? हो 100%. नाही पण भाग्याला कर्माची जोड द्यायला लागते हे ठाऊक आहे ना? म्हणायचंय काय तुला पुरुषोत्तम? आम्ही काय कर्म करतच नाही. नाही कर्म तुम्ही करता पण कुकर्म करता. हा? काय प्रत्येक व्यवसायाला काही नियम असतात, तत्व असतात, ती पाळायची असतात. भन्नाट लय भन्नाट. पुरुषोत्तम बरोबर, अगदी बरोबर. म्हणूनच तर प्रेमात, युद्धात आणि व्यवसायात सगळं क्षम्य असतं. हे धारकरचं तत्व आणि ते मी पाळतो. चुकीच्या तत्वांनी काही साध्य होणार नाही. अहो कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही? पुरुषोत्तम सूर्यवंशी उतरला, कायद्यावर उतरला. तुम्ही लोक ना कायद्यावर फार चटकन बोट ठेवता. अरे पण मला सांग कायदा असतो कशासाठी? तोडण्यासाठीच ना. आणि हे बघ पुरुषोत्तम, कायदा काही कायम माणसाच्या पाठीशी असतोच असं नाही. कधीतरी माणूस एकटा दुखता असतो. धारकर तुझ्या या पोकळ धमक्यांना मी भेग घालत नाही. यापुढे एक लक्षात ठेवायचं, त्या जागेच्याच काय कांचननगरच्या आसपास तुझा एखादा माणूस दिसला ना तर तुला तुझ्याच भाषेत उत्तर देईल. ती जागा माझी आहे आणि
माझीच राहील. हं? चल रे. अहो, का धावता तुम्ही? काय झालंय? अहो हे पहा, मी असेपर्यंत ना तुम्ही काहीच काळजी करू नका. मी असेपर्यंत तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. सांगा कोण तुमचा पाठला करतोय? तो 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 अहो धात तेरे, सगळी ऍक्शन वाया गेली हो. ये किती गोड पिल्लू. काय मॅडम, याला घाबरलात तुम्ही? चावला असता म्हणजे? नाही नाही मॅडम, हा की नाही गोड गोड पप्पी हो. चांगल्या माणसाला चावत नसतो हा. चल मॅडमला सॉरी म्हण. चल सॉरी म्हण मॅडमला. एनिवे माझं नाव विशाल. तिकडे तिकडे घ्या जरा. नाही हो, चावणार नाही हा तुम्हाला. अहो काहीच करणार नाही. घेऊ का? हो घ्या ना, घ्या घ्या. आपलं काय नाव म्हणला? आपलं काय नाव म्हणला? वैशाली. हा गोडगोड पप्पी चावत नसतो. सांभाळून घरी घेऊन जाता याला. येतो मी. बाय. गाडी नवीन दिसते. हो हो. ओ माय गॉड, स्ट्रेंज. हो यात स्ट्रेंज कसलं होतं असं कधी कधी. ओ हॅलो विशाल, हा थँक्यू. बाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. आई, ए आई, माझी टाय सापडत नाही ग. कुठे ठेवलीस? अरे कपाटात वरच ठेवलाय, पुढेच ठेवलाय, घे जरा बघून. हे आई, अगं नाश्ता झालाय का? मला उशीर होतोय, मला लवकर जायचंय ग. हो हो करते करते. अरे पूजा तर आटपू दे. लंबोदरम पंचमम षष्ठम विकटम. हो माझं ब्लेड सापडत नाहीये, जरा शोधून देता काय? देवा पूजा पण करू देते. देवा तुझ्याकडे मागणं मागते बाबा. एकतर मला हत्तीचं बळ तरी येऊ देत, नाहीतर घरात दुसरी स्त्री तरी येऊ देत. म्हणजे काय, आपल्या घरात कोण काय लग्न करताय का? माझा तर काही विचार नाहीये. काही बाबांचा? म्हणजे बाबा तुम्ही तयार आहात ना? मी तयार आहे. अहो काय बोलताय? बघ बरं आई, विचार करा. चल. आणि आणि तुम्ही काय हो एवढे गुलाब फुलल्यासारखे फुलताय? अहो मुलगा आता एवढा लग्नाचा झाला, त्याचं काही नाही. असं नाही ग, सहज गंमत म्हणून बोललो. काय गंमत म्हणून? मला एक सांग, पुरणपोळी बरोबर कोणी कारल्याची भाजी खातं का? मला उशीर होतो. तुमचं नंतर चालू दे. अरे देवा काय फॅमिली आहे. टी 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 क्या ना कब तक मिसल पाव बोला आपको? अरे लाता है भगवान दो आदियत. पहला चाय लो, चाया. हाँ लेकर आता है.
टी 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 ये थंडा ये चाय काय यार रात्री 10 वाजेपर्यंत थिएटरच्या बाहेर उभा होतो, तू काल आला नाहीस? अरे यार प्रॉब्लेम झाला यार. तुझं हे नेहमीच असतं. काल माझ्या आवडत्या हिरोचा चित्रपट होता आणि तोही शेवटचा शो. तुला मक्या का आवडतो? अरे तो हिंदी सुद्धा मराठी छान बोलतो रे. हसू नका, यालाच मराठीचा अभिमान म्हणतात. पण मला सांग, तू रात्री का आला नाहीस? यार मी गाडीला किक मारली आणि भन्नाट वेगाने निघालो. सगळीकडे किर्र अंधार, स्मशान शांतता. त्या शांत वातावरणात फक्त माझ्याच गाडीचा आवाज. मी चाललोय चाललोय चाललोय, तोच गाच. हा? पुढे काय झालं? गाडी बंद पडली यार. मी गाडी रिपेअर करत बसलो. सगळीकडे किर्र अंधार होता. मी गाडी रिपेअर करतोय करतोय तेवढ्यात एक जोरदार किंकाळी माझ्या कानावर पडली. हे गप. मराठी वातावरण, मराठीचा अभिमान. वाचवा वाचवा. बरं पुढे काय झालं? एक सुंदर तरुणी जीवाच्या आकांताने पळत होती. माझ्यातला अँग्री यंगमॅन जागा झाला. मी तिच्याकडे धावलो. ती माझ्याकडे धावत आली. आम्ही दोघं धडकलो आणि खाली पडलो. खाली पडलो, कधी ती खाली, कधी मी वर, कधी मी वर, कधी ती खाली. अरे दोन्ही एकच होतंय रे. असं मी तिच्या खांद्याला धरलं, तिला उठवलं. विचार, सांग सांग कोण तुझा पाठला करतो, सांग. तिने मला इशाऱ्याने अंधाराकडे बघायला सांगितलं. मी बघितलं, कुत्र्याचं पिल्लू. कुठे काय झालं विशाल? विशाल अजून तर काही झालं नाही, झालं तर नक्कीच सांगेल. अरे काय झालं याला? हो थांबा ना प्लीज, एक मिनिट ऐका ना माझं. थांबा ना एक मिनिट. अहो मॅडम थांबा ना एक मिनिट. अहो हे का माझा पाठलाग करताय तुम्ही? अजून माझी टिंगल करायची बाकी आहे. अहो हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज माझा? आता तुम्ही तुमच्या मित्रांना सांगत नव्हता? नाही, रात्रीचा घडलेला प्रसंग सांगत होतोय नक्की हो. अहो पण मी तुमच्या नावात सध्या उल्लेखही केलेला नाही हो. पुणे असं व दुसरं कुठलंही शहर, सगळी मुलं सारखीच. तुमची गंमत होते हो, पण त्या गमतीमुळे एखाद्या मुलीचं आयुष्य बरबाद होऊ शकतं हे नाही कळत तुम्हाला? हे पहा मॅडम, मी एका चांगल्या घराण्यातला मुलगा आहे आणि मी स्त्रियांचा खूप आदर करतो हो. मी तुमची बातमी मी कशी करू शकणार हो, कारण मी तुमच्यावर प्रेम करतो. सॉरी काही चुकलं असेल तर, पण मी आदर करतो तुमचा असं म्हणायचं होतं मला. येतो मी. कारण मी तुमच्यावर प्रेम करतो. सूर्यवंशी, तू मला पुरतं बर्बाद केलंस. पण लक्षात ठेव, मी सुद्धा तुला असं सोडणार नाही. तुला धडा शिकवणारच. तर बघ या थारकरचा वार. हा पांगळा इथं काय करतोय? काय काढलंय? बॉम्ब आहे की काय? याला काहीतरी गडबड दिसते. अरे यांनी खरंच बॉम्ब लावला यार गाडीला. हो साहेब, हो थांबा. अहो तुमच्या गाडीत बॉम्ब. अहो
काय हा? सूर्यवंशी अहो थांबवा थांबवा. अहो काका गाडी थांबवा. अहो तुमच्या गाडीत बॉम्ब आहे. अहो थांबवा. बरोबर काय म्हणतो बघ. अहो थांबवा, साईडला घ्या, थांबवा. अहो उतरा पटकन, चला पळा पळा. अहो पळा पटकन, चला चला. आ! पोरगं तुम्ही वाचलो आपण. आता तो बघ तो बघ तो बघ तो बघ. पद्या खलास खलास सूर्यवंशी खलास. भन्नाट लय भन्नाट पद्या लय भन्नाट. भन्नाट. थँक्यू. हे जरा गाडी ठेव. हो हो. अरे इन्स्पेक्टर सर. नमस्ते सूर्यवंशी साहेब. नमस्कार या. बरं आल्याबद्दल थँक्यू. बाय. बसा ना तुम्ही उभे का. थँक्यू सर. कसे आहेत आपण साहेब. बोला साहेब कसं काय येणं गेलं. सूर्यवंशी साहेब, काल तुमच्यावर एवढा मोठा जीवघेणा हल्ला झाला तरी साधी FIR सुद्धा नोंद केली नाही तुम्ही. अहो काय आहे, एवढ्या लोकांचा आशीर्वाद असताना मला कंप्लेंट करायची काही गरजच नाही. सूर्यवंशी साहेब, घरामध्ये नवऱ्याने बायकोला एखादी कानफाडीत मारली ना तरी त्याचा सुद्धा आवाज आमच्या कानापर्यंत येतो. आणि अहो, हा तर मोठा बॉम्बस्फोट आहे. काय दिवाळी म्हटल्यावर फटाक्यांचा आवाज येणारच ना. साहेब, एवढ्या मोठ्या धमाक्याला आपण फटाक्यांचा आवाज समजता. इन्स्पेक्टर साहेब, नवऱ्यानं बायकोला मारलेल्या थापड्याचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतो. आणि एवढा मोठा धमाका झाला, त्याची चौकशी करायला तुम्ही 15 तासानंतर येता. मी बोलतोय तुम्ही बोला. तेव्हा मिस्टर, हल्ला काय आम्हाला सांगून होत नाही. हो, आम्ही सुद्धा तुमच्यासारखीच माणसं आहोत. सूर्यवंशी साहेबांवर हल्ला झाला म्हणून मी स्वतः जातीन चौकशी करायला आलोय. तपास चालूच आहे. गुन्हेगारांचा शोध लवकरच लागेल. शोध लागेल, पण केव्हा. 10 वर्षांनी. अहो पोलीस खात्याला तुम्ही काय निष्क्रिय समजता का. अहो पोलीस खात्याचे हात खूप लांब असतात. लहान समजलं साहेब, तुम्हाला कोणावर संशय. संशय. अहो संशय घ्यायला कोणी दुश्मन तर हवा ना. आपला तर कोणी दुश्मन नाही. साहेब, आपल्याविषयी मला खूप आदर आहे. तुम्हाला जर कोणावर संशय असेल तर मला जरूर कळवा. जरूर. अच्छा, निघतो मी. ओके, थँक्यू सो मच. गरज लागली तर मला फोन करा. अगदी 100%. थँक्यू. ओके. लागतो का रे फोन. लावतोय दादा. पेपरात आजकाल एक बातमी नीट नाही. खून, बलात्कार, लूटमार हे चाललंय देशात. काय झालं. तुम्हा बायकांचं नाही शपथ कधी कधी मला काही कळतच नाही. अरे जरा काय झालं तर डोळ्यात पाणी. काल घडलेल्या प्रसंगाची नुसती आठवण जरी झाली ना की काटा येतो अंगावर. जर काही वेळ वाकडं झालं असतं तर काय केलं असतं आम्ही. अगं पण मला काळजी करण्याचं कारणच काय. हे 2 वाघ आहेत ना माझ्याबरोबर. अरे वाघ आहेत ना, पण असले वाघ काय कामाचे. तो हरामखोर आमच्या भावावर हल्ला करून बसलाय आणि आम्ही मुख गिळून गप्प बसलोय. पण दादा, अजूनही वेळ गेलेली नाही. धारकरला त्याची जागा दाखवावीच लागेल, नाहीतर तो आपल्या सभ्यपणाला नामर्द का समजेल. जर त्याला कालच त्याची जागा दाखवली असती तर आज ही वेळ आली नसती. तुम्हाला काय वाटतं मी असा उगीच शांत बसलोय. अरे बेड्यानो, मी योग्य वेळेची वाट बघतो. योग्य वेळ येताच त्याला नाही रस्त्यावर आणला ना तर नाव सूर्यवंशी सांगणार नाही. पण
अजूनही आपण त्याला कायद्याचा मार्ग दाखवला तर काय हरकत आहे? अगं नाही दाखवू शकत, आपल्याकडे पुरावा नाही, साक्षीदार नाही. पप्पा पण म्हणजे ज्या मुलांनी तुमचा जीव वाचवला तो नाही साक्ष देणार? अगं तो वादळासारखा आला आणि वादळासारखा निघून गेला. तो कोण होता, त्याचं नाव काय, राहतो कुठं, मला काही माहित नाही. मला फक्त त्याचा चेहरा आठवतो. मी ड्रायव्हर काकांना फोन केला आहे. ते येतच असतील इतक्यात. एक काम कर ना, काय? तू माझ्याबरोबर चलास, मी तुला ड्रॉप करते. बरं बाबा, तू म्हणशील तसं. काय ग, एवढा कसला विचार करतेस? अगं काही नाही ग, खूप फरक आहे इथल्या वातावरणात. म्हणजे पुण्याचं वातावरण खूप वेगळं होतं. नाही, मुक्त होतं, हॉस्टेल होतं, मैत्रिणी होत्या. पण पण इतकी सगळी मजा असताना तू इथे कशाला आलीस? संध्याकाळी फोन कर, सविस्तर बोलूया. हो ना ग, आता इथे कर. यू बास्टर्ड. कोण आहे हा नालाय? मस्ताडलेल्या बापाचा मस्ताडलेला सांड. एनिवेज, थँक्स. अहो यात कसलं थँक्स? थँक्स बोलून तुम्ही मला लाजवताय. एनिवे, तुम्ही कशा जाणार आहात? ऍक्च्युली मी माझ्या गाडीची वाट बघते. अहो गाडीची वाट बघत बसू नका, मी रिक्षा थांबवतो, तुम्ही जा. नाही पण माझा ड्रायव्हर येईल इतक्यात. ठीक आहे, टेक केअर, येतो मी. बाय 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 बाय. जवळ नको येऊ प्रिया झाले बावरी. जवळ नको येऊ प्रिया झाले बावरी. प्रीतीला पंख आले घेऊ भरारी, प्रीतीला पंख आले घेऊ भरारी. जवळ नको येऊ प्रिया झाले बावरी. जवळ नको येऊ प्रिया झाले बावरी. तू ये ना जवळ घे ना. नाना रे नाना. जवळ नको येऊ प्रिया झाले बावरी. जवळ अशी येणं नको हो बावरी. लाजू नको प्रिय अशी मिठी मध्ये येणं, कुणीतरी बघतय हा नको का बहाणा. लाजू नको प्रिय अशी मिठी मध्ये येणं, कुणीतरी बघतय हा नको का बहाणा. लाज नको प्रिय अशी मिठी मध्ये येणं, कुणीतरी बघतय हा नको का बहाणा. आज भावी दूर तुझ्या माझ्यातली दुरी. जवळ नको येऊ प्रिया झाले बावरी. जवळ नको येऊ प्रिया झाले बावरी. जवळ अशी येणं नको हो बावरी. जवळ नको येऊ प्रिया झाले बावरी. तुला मला हसतो रे किती रानवारा, भोवताली झाडांचा जागता पहारा. तुला मला हसतो रे किती रानवारा, भोवताली झाडांचा जागता पहारा. आला मोहन कडी आला उभ्या शिवारी. जवळ अशी येणं नको हो बावरी. प्रीतीला पंख आले घेऊ भरारी. जवळ अशी येणं नको हो बावरी. जवळ नको येऊ प्रिया झाली बावरी. खूप दूर आलो इथं नको बावरू. भारावली सजना मी काय रे करू. खूप दूर आलो इथं नको बावरू. भारावली सजना मी काय रे करू. खूप दूर आलो इथं नको बावरू. भारावली सजना मी काय रे करू. एक रूप हो दोघ प्रीत मंदिरी. जवळ नको येऊ प्रिया झाली बावरी. प्रीतीला पंख आले घेऊ भरारी. ल ल ल ल ल ल ल.
जवळ अशी येणं नको हो बावरी, तू ये ना जवळ घेना. नाना नको रे नाना, तू ये ना जवळ घेना. नाना रे नाना. बघून घ्या ते नीट. सगळं बघितलंय सर. आणि वाळू का नाही येऊन पडली? टेप सीधा कर रे. कुठे गेले तुझे ट्रक वाले? वाळू घ्यायला गेलेत सर सगळे. अरे बाबा नीट करतो का नाही? खाली कर खाली कर. हा लक्ष ठेव तिकडं. हो हो. आणि उद्या करून घे बरं का ते. हा हा पद्माकर. बोला बाबा. कुठे आहेस? हा दिवाळीपर्यंत इथला सगळा ताबा लोकांच्याकडे गेला पाहिजे. फ्लॅट्स द्यायचेत आपल्याला. ओके बाबा. एक काम कर, हा सांगा ना. बाजारातनं जेवढा असेल तेवढा पैसा उचल. हा सांग त्यांना, अरे आज खोक्यात द्या, दिवाळीनंतर पेटीत परत करू म्हणाव. लय भन्नाट. हा अरे सूर्यवंशी साहेब, या 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 सूर्यवंशी साहेब, आपल्याला असं सही सलामत बघून खरंच बरं वाटलं. मागच्या संकटातून तुम्ही वाचलात. तुम्हाला सांगतो धारकरला आनंद झाला, खरंच आनंद झाला. काय आई भवानीचा आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या हितचिंतकांचा पाठिंबा असल्यावर माझ्या केसालाही धक्का लागणार नाही याची मला गॅरंटी होती. अरे पण सूर्यवंशी साहेब, सकाळी सकाळी आपण इकडे धारकरच्या साईटवर काय विशेष? अरे तुम्ही आमचे एवढे हितचिंतक, तुमची वास्तव पुस्तक करायला नको का? थोडी हसू नका, डोळ्यातनं पाणी येईल. काय म्हणजे? सर संपलं आपलं, सगळं संपलं आपलं. का? ती बघा सरकारी माणसं आपलं कन्स्ट्रक्शन पडायला येत आहेत. कायदा नेहमीच आपल्या पाठीशी नसतो असं गोलगोल फिरत बोलल्याचं आठवत असेल ना, म्हणून तुझ्याच भाषेत तुला सांगायला आलो होतो. जानू फोन उचल. जानू प्लीज फोन उचल ना. हॅलो. जानू फोन उचल. जानू. मला जे वाटतंय तेच तुला वाटतंय का रे विशाल? तुझ्याकडनं हो असेल ना तर उद्या बालाजी टेम्पलमध्ये भेट, मी वाट बघेन. ऋतू वसंत देखना सोबतीस तो
ऋतू वसंत देखणा सोबतीस तू हवा ऋतू वसंत देखणा सोबतीस तू हवा नेत्र आज बोलती प्रणय रंग झेलती नेत्र आज बोलती प्रणय रंग झेलती प्रीत ये आज बहरुनी घुमे मनात पारवा ऋतू वसंत देखणा सोबतीस तू हवा तुझा धरून हात मी आलेवनी गात मी तुझा धरून हात मी आलेवनी गात मी सर्व दूर शिंपितो गगनगंध गारवा ऋतू वसंत देखणा सोबतीस तू हवा प्रीत रंग झेलू दे मौन्याच बोलू दे प्रीत रंग झेलू दे मौन्याच बोलू दे राधिके साज पाहू दे भरून नेत्र माधवा ऋतू वसंत देखणा सोबतीस तू हवा ऋतू वसंत देखणा सोबतीस तू हवा धुंदली निशा निशा निळ्या भात चांदवा ऋतू वसंत देखणा सोबतीस तू हवा मी इकडून येतो. काय रे का हसतोयस? अगं तुझ्या कपाळावरचं कुंकू तुझ्या नाकावर आलंय. हो का? तू जर अशीच घरी गेलीस ना तर तुझ्या नक्की 12 वाजतील बघ. पण काही म्हण, हे बघ वैशाली, तू जर कुंकू लावलंस ना तर खूप सुंदर दिसतेस. आणि आता आपण लवकरच दोघे जण जोडीनं दर्शनाला येऊ. म्हणजे? अगं म्हणजे तुझ्या गळ्यात मंगळसूत्र असेल, ते पण माझ्या नावाचं. खरंच इतकं सोपं होईल का रे सगळं? अगं न व्हायला काय झालंय? पण नागरी कायदा वेगळा आणि रीतिरिवाज वेगळा. हे बघ वैशाली, तू जर मला खंबीरपणे साथ देशील ना तर मी प्रत्येक कायद्याला सामोरे जायला तयार आहे. बरं अजून थोडासा. नको ना, थोडासा. बस बस बस.
अजून थोडासा. अहो काय करताय? या वयात मुली बघणं शोभत नाही तुम्हाला? अगं तुझं डोकं आहे की खोक? अगं ती सूर्यवंशीची मुलगी वाटते मला. थांब मी गजेंद्रला फोन लावतो. हॅलो. गजेंद्र, मी प्रसाद बोलतोय. हा बोल प्रसाद. काय रे, वैशालीचं लग्न केलं आणि आम्हाला कळवलं सुद्धा नाही? अरे नाही नाही, काय बोलतोस तू? अरे मी तिला पाहिलं आता तिच्या हसबंड बरोबर. नाही म्हणजे तू कुठेस आता? मी आता हिच्या बरोबर बालाजी मंदिरला आलोय दर्शनाला. हा मग तिथंच थांब आणि हा तिच्यावर लक्ष ठेव. ठीक आहे ठीक आहे, मी त्यांच्यावर लक्ष ठेवतो. तू लवकर ये. थांब. आज एवढा उशीर? अगं हो, कुठं गेली होतीस एवढा वेळ? मी संगीताकडे गेले होते. संगीताकडे? हो, महाबळेश्वरला गेली होती ना, तिथला अल्बम ती मला दाखवायला. आत्ताच येऊन गेली संगीता अर्धा तासापूर्वी इकडे. अगं रितेशच्या घरच्यांना जर हे कळलं ना, तर हातात सोन्यासारखं स्थळ आलेलं निघून जाईल आपल्या. वहिनी, आधी तिला विचारा कोण येतो. अरे कुणी का असे ना, पण बाहेरच्या माणसाने आम्हाला फोन करून सांगावं की तुमची मुलगी परक्या मुलासोबत फिरते म्हणून. अहो जाऊ द्या ना, तुम्ही तरी कशाला वाद घालताय? तू गप्प बस. सूर्यवंशी घराण्यातल्या मुलीवर नजर टाकणाऱ्याला आम्ही संपवून टाकू. तिला आत घेऊन जा. पप्पा पण ताई, अगं चल म्हणते ना. ताई एकदा ऐका ना माझं. हा दिवस त्या लवकर बघायला लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कोणीही काही करायची गरज नाही. मी आत्ताच्या आत्ता जळगावला जातो आणि रितेशच्या वडिलांची गाठ घेतो. आजपासून या खोलीच्या बाहेर जर पाऊल टाकलंस ना, तर याद राख. आई माझं ऐक तरी ग. काय ऐकायचं शिल्लक ठेवलेस तू? माझ्यावर विश्वास नाहीये का ग तुझा? विश्वास होता ग तुझ्यावर, पण काय परतफेड केलीस तू? चल चल आई, वाद. मी आई, सांगते ना, चल आई, चल तिला सोड. आई, यापुढं तिचं घराबाहेर पाऊल तिचं लग्न झाल्यानंतरच पडेल. दादा, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळं बघून घेतो. ही आई पटकन वाट, मला खूप भूक लागली ग. हो हो, वाढते वाढते. अरे धावपळ करत असतोस ना, काम असतात तुझ्या मागे. कॉलेज, ट्युशन, लायब्ररी, नाटक. आई मला पण वाढ ना. हो वाढते, तो मोठा आहे ना, त्याला वाढू देत आधी. किती धावपळ करतो तो, लक्षात नाहीये तुझ्या? अरे बाळा तुझे. तू बघत आहे यावर्षी मी फर्स्ट क्लास मध्ये येतो का नाही ते. शाबास. बघितलंस कसा कॉन्फिडन्स आहे. हे बेटा, आणि हे बघ, फक्त फर्स्ट क्लास नाही, मेरिट मध्ये आला पाहिजेस तू. येणारच. तुझा आणि माझा फोटो पेपरात छापून येईल बघ तू. हो हो, पण पेपर मध्ये फोटो द्यायच्या आधी तो शर्ट काढ म्हणजे झालं. का? नाहीतर हे मुलीचा कुंकू सुद्धा येईल फोटो मध्ये. ए सांग ना, कोण आहे ती? कोणी नाही का आई? काय बरं बाबा, अरे प्रकरण एवढं खांद्यापर्यंत आलंय म्हणजे नक्कीच पुढे गेलेलं दिसतंय. सांग ना, कोण आहे ती? काहीतरीच काय काय, मी सांगेल तुला वेळ आल्यावर. काय नाही. बरं बाबा, नको सांगूस, पण लग्न करायच्या आधी सांग म्हणजे झालं. आई आई मी सांगू तुला. सांग ना. ती मिस कॉल आहे. हे गपरे, मारेन मी तुला आता. आई सांग याला. ए सांगू दे. मिस कॉल? हो, गोरी गोरी पान
फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण. ए तू गप रे आई, याला सांग मारीन मी याला आता. क्षणाक्षणाला वेड मनाला, क्षणाक्षणाला वेड मनाला, तुझी आठवण येते, मी मनात माझ्या रडते, मी मनात माझ्या रडते. मी मनात माझ्या रडते, मी मनात माझ्या रडते. प्रेम प्रीतीचे विश्व निराळे, प्रेम प्रीतीचे विश्व निराळे, तुला शोधते व्याकुळ डोळे, तुला शोधते व्याकुळ डोळे. हे असे कशाने घडते, मी मनात माझ्या रडते. संगीता, संगीता, तुला काय ठाऊक आहे का वैशाली कुठे आहे ते? तिचा फोनही लागत नाही आणि ती दिसत नाहीये 2-4 दिवसापासून. दिसलीच नाही का ती? अरे विशाल, तुला काहीच माहिती नाहीये. तुमच्या दोघांबद्दल तिच्या घरी सगळं समजलंय रे, म्हणून तिला घरात बंद करण्यात आलंय. विशाल, मला असं वाटतं तू तिला विसरून जावं. विसरून जा? तिला विसरणं अशक्य आहे. मी मनात माझ्या रडते, मी मनात माझ्या रडते, मी मनात माझ्या रडते. क्षणाक्षणाला वेड्या मनाला, क्षणाक्षणाला वेड्या मनाला, तुझी आठवण येते. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन. अरे प्रणाम माजी. कोण आहेस तू? काय काम आहे तुझं इथं? हम धोबी हूँ माताजी. आमचा धोबी तर गंगाराम आहे आणि मी त्याला चांगलं ओळखते. हाँ हाँ, हम उन्हीं के भाई है, गंगाराम के भाई सखाराम है. लाइए कपड़वा, धोना है. आणि हे काय? ये फुलवा बज रहा है हमरा. हेलो, हाँ बाकी है, हाँ धो दिया है, हाँ फिर से धो देंगे. हाँ ठीक है ठीक है, लाइए कपड़वा लाइए, अरे हाँ धोना बाबा, है आणते, सबको. आणते. देते देते. प्रियंका, हो ताई, तुझे कपडे देऊन टाक बरं काय असतील ते. आणि हो वैशाली, तुझेही देऊन टाक. रमया बतावया, रमया बतावया, मैंने दिल तुझको दिया, मैंने. मी मनात माझ्या रडते, वैशाली, जरा माझी पण साडी देऊन टाक ग. मनात माझ्या रडते. रमया बतावया, रमया बतावया, मैंने दिल. तू इथे काय करतोयस? अगं बस लवकर चल. अरे तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हो पण मग बस पटकन चल. बस म्हणलं तर बसली म्हशी सारखी. जय बजरंग बली. हम बने तुम बने एक दूजे के लिए,
च्या आईला मला वाटलं असं 10-15 किलो हे तर लयच 1 क्विंटल दिसते बाबा. जा जा गाडीजवळ जाऊन उभी राहतो. मी आलोच. मी चेंज करून येतो. जा तू थांब तिथं. आलोच मी. अरे चल चल लवकर चल ना लवकर. गाडी पण आणली. बरं झालं. अरे चल. चल, चल. अरे घे हे ना. काय? नाही तू कडे हे धर ना पटकन. चल बस लवकर. हॅलो. हॅलो. हा आता कसं वाटतंय सर? लय बरं वाटतंय. हा काय करताय सर? काय नाही पळतोय. चक्क जॉगिंग करताय सर? नाही नाही चक्क रनिंग करतोय. ओ माय गॉड, हार्ट पेशंट चक्क पळतोय म्हणजे माझी प्रॅक्टिस जोरात चालणार. कोण आहे? काय नाही का रॉंग नंबर आहे. मला दे मला दे. हॅलो. अय्या मॅडम तुम्ही पण सोबत आहात? जरा साहेबांची नीट काळजी घ्या. हा ते हार्ट पेशंट आहेत. आणि जरा प्लीज माझं मागचं बिल लवकरात लवकर पाठवून द्या ना. पैसे. हो हो नक्की पाठवे ना. यांना दुसरा हार्ट अटॅक आला ना की तुमचं बिल सोबतच पाठवे. हा काय बाई आहे ही? काय रे हा मोबाईल. आता कोण आहे? हा मोबाईल जर सोबत असला ना तर आपण नक्की पकडला जाऊ. मग काय करूया? फेकूनच देतो मी. अरे पण अल्लाह आपको खुश रखे, खुदा आपको खुश रखे. अल्लाह अकबर, अल्लाह अकबर. या अल्लाह तू ही मालिक मेरे मौला. या इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह. ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह. मेरे मौला. पण तुम्ही दोघी घरात असताना ती पळालीच कशी? बरं मला हे सांग, बाहेरचा माणूस कोणी बंगल्यात आला होता का? नाही हो, फक्त तो सखाराम नावाचा धोबी आला होता त्या दिवशी. सखाराम? हो. अहो वहिनी त्याचं नाव सखाराम नाहीये, गंगाराम आहे. अहो मला माहित आहे. मी त्याला तसं विचारलं पण तो मला म्हणाला मी त्याचा नातेवाईक आहे म्हणून. ओ बरं वैशालीचा मोबाईल कुठे आहे? मोबाईल हा घ्या. हा फोटो कोणाचा आहे? अरे हा. अरे हा तर धोब्याचा फोटो आहे. धोब्याचा. हो हो पाहू दे. त्याला धोब्याचा? फोन कर पटकन. पण त्याचा फोटो हिच्या मोबाईल मध्ये कसा? हो ना. हाँ? 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 या अल्लाह, ये कैसा चमत्कार है? मेरे झोली में से ये बच्चे के रोने की आवाज कैसे आ रही है? मेरे मौला, लगता है तूने मेरे बुढ़ापे का सहारा दे ही दिया. सारी जिंदगी मैं औलाद के लिए तरसता रहा. तूने औलाद भी दी तो बुढ़ापे में दी. उचलत नाहीये फोन. मत रो मेरे बच्चे, मत रो. आजा मेरे बच्चे, आजा. आए आए. या मोबाइल. किस गुस्ताख के गुस्ताखे आइए, मेरी झोली में मोबाइल डाल दिया. हेलो. कुठे आहेस? अल्लाह के दरबार में बैठा हूँ जनाब. शट अप नॉनसेन्स. काय इकडे गडबड आहे दे, काही? इकडे दे. आयला, वैशालीला चुपचाप घरी आणून सोड. अब तो छोड़ने का सवाल ही पैदा नहीं होता जनाब. एक बार जो अल्लाह की राह पकड़ ली, बस पकड़ ली. अरे गप. या पोराची कमाल आहे यार. कमाल नहीं जनाब, मेरा नाम जमाल है, जमाल. आई बंद हो गए. बटन दबाने से बंद, फिर बटन दबाने से शुरू. मेरे मौला
क्या चीज बनाई है? एक बटन दबाने से दुनिया के किसी भी कोने में बात कर सकते हैं। अब तो दुनिया के हर कोने में कॉल करूंगा, नेशनल कॉल करूंगा, इंटरनेशनल कॉल करूंगा, अजमेर कॉल करूंगा। अरे हा तर पक्का तमासगिराची अवलाद दिसतोय. कशाचा थांगपत्ता लागू देत नाहीये. अरे आपण त्याला आता पोलिसातच देऊया ना. बरोबर. पोलिसातच देऊया त्याला. पोलीसच त्याला धडा हो शिकवतो. हो त्याचा फोटो ये आणि नंबर ये त्यात. चल. पोलीस स्टेशनला जाऊया. वैशाली 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 विशाल हे बघा आपटे साहेब येतात. त्यांना सांगा तुमचे काय प्रॉब्लेम आहेत ते. नमस्कार साहेब. जयंत सर. कोण आहे ते? सर हे दोघे पुरुषोत्तम सूर्यवंशी यांचे बंधू आहेत. हो सर. बर बर बर. गजेंद्र सूर्यवंशी. नमस्कार साहेब. काय आज इथे काय प्रॉब्लेम काय आहे? बोला. आपटे साहेब काय सांगावं, काही सांगता येत नाही आणि लपवता येत नाही हो. अरे आता प्रॉब्लेम असेल तर सांगावंच लागेल ना. सांगितलं नाही तर आम्ही तरी काय करणार? बरोबर आहे. साहेब, आमची पुतणी वैशाली आज सकाळपासून घरातून गायब आहे. काय वय काय? आता ती 21 वर्षाची आहे.
आपण पळाले, कोणाबरोबर पळाले, काय आहे काय? नाही नाही, तिला पळवून नेलाय साहेब. पळवून नेले? हो, पळवून नेलाय तिला. नक्की खात्री आहे तुमची? हो हो, नक्की खात्री आहे. कुणावर संशय आहे का? काही नाव वगैरे तुम्हाला माहिती आहे का? हो, तसं आहे असेल ना, तर आहे, सांगा. आहे. खरपटत घेऊन येतो त्याला. आहे आहे. हा हा, दाखवते दाखव. हे बघा, हे बघा. हा त्या नालायकाचा फोटो. म्हणजे नक्की खात्री आहे हाच आहे? हो, हाच होता तो. सकाळी हाच धोबी बनून आला होता आमच्या घरी. धोबी बनवून आला हो, होता? धोबी बनून हो. आला होता. हा मुलगा असं करणाऱ्यातला नाही. याला मी फार चांगला ओळखतो. म्हणजे असं कसं काय? हा माझा मुलगा आहे. हा तुमचा मुलगा आहे? हो, हो. झालं का? काय झालं? म्हणजे पळवून नेणारा तुमचा मुलगा आणि तपास लावणारे तुम्ही. म्हणजे मिळाली आमची पुतणी. असं म्हणू नका. माझा मुलगा असल्या भानगडीमध्ये नाही हे मला माहिती आहे, पण तो जर असेल ना तर त्यालाही फरफटावर घेऊन येईन मी. धन्यवाद साहेब. ऐका ऐका, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आधी पोलीस आहे, मग या पोराचा बाप आहे. बर, बघू. अल्लाह ही अल्लाह कर प्यार मेरे मौला मौला। आजकल तो हर किसी के पास मोबाइल है। अपने पास तो अल्लाह का दिया हुआ है। अभी निकालता हूँ मेरा मोबाइल। कहाँ गया? लगता है गिर गया। आए वो आ रहे ऊपर वाले, ऊपर से दिया, नीचे से ले लिया, ऊपर से दिया, नीचे से हुई। उचलत का नाही फोन? साहेब परत ट्राय करा. तेच करतोय. बम 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 बम. नाही 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 नाही, बम नाही, बम नाही, बम नाही. अरे काय? हॅलो हॅलो विशाल. हा खुशाल, तू खुशाल, मी खुशाल, सगळे खुशाल. अरे काय वेडेपणा करतोयस तू? नाटक करू नको. ए, मी वेडा नाही, मी वेडा नाही, तू वेडा. तुझी आई वेडी, तुझा बाप वेडा, सारं तुझ्या पुढे खानदान वेडा. कुठे आहेस? कुठे तू? ए, तू कुठे आहेस? तू कुठे आहेस? मी पोलीस स्टेशन मध्ये आहे. तू पोलीस स्टेशनला, मी रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशन मध्ये काय करतो? रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन? मला तर म्हटलं होतं की मी अल्लाच्या दरबारमध्ये. हॅलो हॅलो. नाही बऱ्या बोलाने त्या मुलीला घेऊन ये. वेडेपणा करू नको, नाही तर तुला इलेक्ट्रिकचे शॉक द्यावे लागतील मला. शॉक नाही, शॉक नाही, शॉक नाही, शॉक नाही, शॉक नाही, शॉक नाही. शॉक नाही, शॉक नाही. खान सर, तुम्ही एक काम करा, सगळे रेल्वे ट्रॅक जाऊन तपासा आणि देशमुखांना शहरातल्या सगळ्या मशिदी तपासायला सांगा. यस सर. चला बसा लवकर. शहराकडे घे गाडी. सूर्यवंशी हे असं घडण्याआधी कधी तुम्हाला संशय नाही का आला? प्रश्न कुठे येतो साहेब? एकदा का मुलं सापडली ना की हा प्रश्न आपण समजुतीनच सोडूया. ही असली प्रेम प्रकरण घडायला 2 दिवस पुरे होतात. हे वयच असं असतं. अहो एकदा भेटू तर द्या त्यांना. हे बघा, अशानं प्रकरण आणखीन बिघडेल. कदाचित तुमच्या अशा स्वभावामुळेच मुलीनं हे पाऊल उचललं असावं. गाडी लेफ्टला गेल्या. नाही, प्रेमाचं भूत उतरवलं ना तर नाव गजेंद्र लावणार नाही. हा, पुढे जाऊन राईट घे.
स्पायडरमॅन सुपरमॅन येस बाप आपली 3 माणसांची गँग येस बाप फॉलो मी येस बाप स्पायडरमॅन सुपरमॅन येस बाप आज आपल्याला हा बंगला साफ करायचा आहे. पण बॉब मी कपडे नाही आणला बॉब. अरे 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 आई सुपरमॅन याला जरा समजावून सांग रे. आपल्याला हा बंगला साफ करायचा आहे म्हणजे आपल्याला हा बंगला लुटायचा आहे. या बंगल्यावर दरोडा टाकायचा आहे. दरोडा रात्री टाकतात बॉब. भर दिवसात रे गाढवा. हीच तर माझी स्पेशालिटी आहे. येस चला माझ्या पाठीमागे. येस बॉब आतमध्ये काहीतरी चाललंय. तुम्ही पाठीमागं व्हा. काका काका अरे काय 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 झाली तुझी अशी अवस्था? कोणी केलं असं तुला? पद्माकर पद्माकर पद्माकरनी काय केलं तुला? नाही, मी पद्माकरचा मित्र श्याम. अरे माहितीये रे बाबा, मग पद्माकरनं तुझी अशी अवस्था केली का? हो, मी पद्माकर विषयी सांगतोय ना. काय पद्माकर आणि पुरुषोत्तम सूर्यवंशी. काय केलं त्या हरामखोरानं? नाही त्यांनी काही केलं नाही. मग त्यांची मुलगी वैशाली, हा तिच्यावर आपला पद्माकर लई मारायचा आणि ती मारायची त्या विशाल आपटे. अरे पण साले दोघं पळून जायच्या बेतात होते. अरे जाऊ दे ना, पळू दे, नाही तर राहू दे. पद्माकरचं काय? अहो, पद्माकर आणि विशालची मारामारी झाली आणि त्यात आपला पद्माकर मेला. असा बोलक्या डोळ्याचा बाई साजण सावळा. असा बोलक्या डोळ्याचा बाई साजण सावळा. झाल्या पुनवेच्या राती, झाल्या पुनवेच्या राती जसा अंधार कोवळा. असा बोलक्या डोळ्याचा बाई साजण सावळा. आलयाच्या सोबतीनं बनी भरून उरुस. आलयाच्या सोबतीनं बनी भरून उरुस. सळ सळ तो मनात पुरे फुटलेला ऊस. सळ सळ तो मनात पुरे फुटलेला ऊस. याला कसा दाखवावा, याला कसा दाखवावा शाळा पिकलेला मळा. असा बोलक्या डोळ्याचा बाई साजण सावळा. नदी थंडीच्या वाटेनं कशी शेजारली रात. नदी थंडीच्या वाटेनं कशी शेजारली रात. तोला सुटाला सावळा, तोला सुटाला सावळा. घ्या धाराला हात. आज शब्दच फुटेना, आज शब्दच फुटेना. कसा जळावा लागला. असा बोलक्या डोळ्याचा बाई साजण सावळा. अशी टाकली मोही
पेटाव तशी शेंदुरली आग थळ उसाच पेटाव तशी शेंदुरली आग कस याला समजेना कस याला समजेना असा बोलक्या डोळ्याचा बाई साजण सावळा असा बोलक्या डोळ्याचा बाई साजण सावळा झाल्या पुनवेच्या रात्री झाल्या पुनवेच्या रात्री जसा अंधार कोवळा असा बोलक्या डोळ्याचा बाई साजण सावळा बाई साजण सावळा बाई साजण सावळा. काहीतरी निर्णय घ्यायलाच पाहिजे. विठ्ठल गुरुदेव तो विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल. अरे विशाल वैशाली काय झालं हा काही नाही मग असा चेहरा पाडून का उभे तुम्ही दोघं कसला विचार आणि कसली चिंता करताय तुम्ही बाळांनो प्रेम आहे ना एकमेकांवर खरं घेतलाय ना आता निर्णय धारसाचं पाऊल टाकलंय ना मग आता असं ते माघारी नाही घ्यायचं आणि ती चिंता नाही करायची असं तोंड लटकून नाही बसायचं. मी जर असं केलं असतं तर आजही एखाद्या सखारामच्या गळ्यात पडली असती आणि माझ्या गळ्यात तिसरीच एखादी बकुळा पडली असती. म्हणजे काका तुम्ही सुद्धा लव्ह मॅरेज केलं की काय? म्हणजे प्रेम करायचा ठेका काय फक्त तुमच्या शहरी युवकांना दिला का रे? अरे माझं त्या काळातलं लव्ह मॅरेज आहे राजा. कसं आहे तुमचं प्रेम कॉलेजच्या आवारात फुलतं आमचं आपलं असं रानात शिवारात. प्रेम हे प्रेम असतं शहरात असो खेड्यात असो ते तितकंच पवित्रही असतं. आपापल्या पद्धती वेगवेगळ्या असतात त्यामुळे आता फ्रेश व्हा. असा एकदा असा आणि चला आता खाली जेवायला चला ती वाट बघत असेल. मी पण इथंच बोलत बसलो. ऐकलं का? आलो आलो. अव मी किती वेळ वाट बघते तुमची इथं जेवायला आणि तुम्ही इथे बडबड करत बसला भाई. आलो बाबा. कारभारी तेव्हापासून मी खाली वाट बघे ताट वाढून ठेवली आणि तुम्ही इथं बडबड करत बसला भाई. आलो आलो. कसं आहे बाळांनो माहिती का खूप वेळची वाट बघते ना. स्वयंपाक किती गार झाला असला हिनं फक्त वाढायला घेतला तर पुन्हा गरम लागतो आपल्याला. अगं कसं आहे मी आलो बाहेर खोलीच्या मगा तर तोंड लटकून बसले होते याला थोडा मूड मध्ये आणत होतो मी. आता तुम्ही मूड मध्ये नका येऊ चला जेवायला. कवा बी मूड मध्ये येतात. देवा मला का दिली बायको अशी शिकवून थकलो मी धरली उश. चल इकडे का या इथे दाखव माझा पद्माकर कुठे. हे चल पटपट चल. पद्माकर पद्माकर कुठे कुठे पद्माकर कुठे इकडे इकडे हा इकडे हा हा कुठे पद्माकर हा कुठे कुठे गेले इकडे 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 कुठे कुठे पद्माकर पद्माकर. हळू चला माझ्या पाठीमाग हळू. कोण मध्ये तरपडले यार? कोण आहे रे तू? मला का मारतोस तू? कोण आहे रे तू? 30 वर्षापासून सरकारने माझ्यावर 50,000 रुपये इनाम ठेवलंय आणि तेव्हापासून मी जीव वाचवत फिरतो इथं. अरे गब्बर अरे ये गब्बर बस 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 गब्बर बस. तू कोण? मी क्रिश एक नवीन बातमी घेऊन आलोय. क्रिश? बस 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 बस. अरे आता कशाला भटकतोस? आता एक काम करायचं या शहरातून एक पोरगा आणि पोरगी पळून गेले. आपण त्यांना पकडायचं आणि त्यांच्यावर ठेवलेलं 10 लाखाचं बक्षीस आपण मिळवायचं. 10 लाखाचं बक्षीस? हा 10 लाखाचं बक्षीस. 5 लाख तू घेऊन टाक 5 लाख मी घेऊन टाकतो. चालेल?
चालेल चालेल चाल ना. चल. काका काका थांबा 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 थांबा. आपण का बरं पळून राहिलो? अरे तूच म्हणाला ना त्यांनी इथंच रेल्वे पटरी जवळ कुठेतरी पद्माकरला मारलं म्हणून. इथेच कुठतरी होते ते. अरे कुठे सांग ना कुठे. एक मिनिट माझ्याकडे विशालचा नंबर आहे, आपण त्यालाच फोन करू. मग लावलं असतं तर एवढं पळावं लागलं असतं का. नंबर माझं पोर मला मिळालं पाहिजे. लागला लागला. कार भारी दमान कार भारी दमान. अरे गाडी थांबवा की. थांबा की गाडी थांबवा की. थांबा. जायला काय कार भारी दमान. मायला उचलत का नाही हा फोन. नंबर बरोबर आहे का. नंबर बरोबर आहे. सकाळी कार भारी दमान, दुपारी कार भारी दमान, रात्री कार भारी दमान. यायला सुरेखाबाई स्वतः झोपत नाही आणि आम्हालाही झोपू देत नाही. उपगुण गाडीच्या टपावर येऊन झोपलोय तरी कार भारी दमान. अरे बाब्या कशाला कोण मारतो, झोप की गप्प. अहो बाई साहेब तुम्ही खाली झोपायचं वरती कशा झोपल्या. अरे बाबा तुला काय सांगायचं, कार्यक्रम संपला की लोक ऑटोग्राफ घ्यायला गर्दी करतात. सभागृहाच्या बाहेर पडले तरी लोक ऑटोग्राफ घ्यायला गर्दी करतात. गाडीतनं उतरले तरी लोक ऑटोग्राफ घ्यायला गर्दी करतात. मग मला लय राग आला बघ, म्हणून मी गाडीच्या टपावर येऊन झोपले. तर हिथं झोपू दे ना बघ बावळट. अहो बाई साहेब तुमच्या रात्रीचा लावणीचा आवाज माझ्या झोपेत सुद्धा यायला लागलाय. अरे अहो बाई साहेब मोबाईल. अरे उचल की उचल. बघ बघ कुणाचं आहे ते, बघ बघ कुणाचं आहे ते. अरे उचल ना. हॅलो. अरे कुठं आहे तू. तो माणूस म्हणतोय कुठे आहे तू. अरे सांग की लवकर, गाडीच्या टपावर बसलोय म्हणून. हॅलो मी गाडीच्या टपावर बसलोय. कोण तू. मी धारकर बोलतोय. मी बाबूराव बोलतोय. अरे बऱ्या बोलानं सांग कुठं आहेस तू. अरे कशाला सांगतोस, आम्ही शेंद्राला चाललोय म्हणून. हॅलो मी कशाला सांगू शेंद्र्याला चाललोय म्हणून. काय शेंद्रा. शेंद्र्यात लपलेत काय. चलो शेंद्रा. चला शेंद्रा चला. अहो बाई साहेब बंद झालंय. अरे कुणाचा का असना, झोप की गपचिप मेल्या. अरे चल झोप की. चल लवकर शेंद्राला चल. चल कर सुरू गाडी. चल हे बसलो. अरे जाऊ दे रे, चल लवकर शेंद्राकडे. अरे अरे आता कोण देईल मला. थांबा 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 थांबा. राम राम साहेब. काय रे त्या गाडीच्या मागे कशाला लावतोयस. साहेब ते धारकर काका आणि त्यांचे माणसं तिकडे शेंद्रा फाट्याकडे गेलेत आणि मला एकटा सोडून गेले. तो कशाला गेले तिकडे. साहेब ते विशाल आणि वैशाली शेंद्रा फाट्याकडे गेलेत आणि तिकडेच लपून बसले अशी बातमी आहे. साहेब ते गुंड त्या दोघांपर्यंत पोहोचण्याआधी आपण तिथे गेलं पाहिजे साहेब. प्लीज साहेब लवकर झाला साहेब. हो साहेब मला पण घेऊन चला. मला पंगत वाढली तिकडे. चला चल लवकर. साहेब साहेब चायला शेंद्र्याचं नाव घेतलं त्यांनी फाट्यावर मारलं, शेंद्रा फाट्याचं नाव घेतलं यांनी फाट्यावर मारलं. आयला टाइमच खराब आहे. मी नाही कुणी तुम्ही नाही कुणी. अरे मी नाही कुणी तुम्ही नाही कुणी. एकच असू द्या आपली वाणी. तारे आणून धरतीवर, तारे आणून धरतीवर करू अंधारावर मात. लई भन्ना लई भन्ना लई भन्ना. अजब ही रीत
अजब तरा साधूच्या ही दाढीत हो कचरा अजब ही रीत अजब तरा साधूच्या ही दाढीत हो कचरा वाटे रक्षका परी चोर बरा सांगा धरावी कुठली वाट लई प्रेम शब्दाची किमया न्यारी इथं छोटी पडे दुनिया सारी प्रेम शब्दाची किमया न्यारी इथं छोटी पडे दुनिया सारी प्रेम जिंकण्या आम्ही निघालो प्रेम नगराला सुसा लई लई तुला शेंद्रा दाखवतो आता हे बघ इकडे इकडे उजवीकडे घे शेंद्रा लई भन्नाट हा तर मंडळी आज इथं तुम्हाला मुद्दाम बोलून घेतले सगळ्यांना. आपल्या गावात एका फार मोठी बाई आहे कलावंत, तिचा कार्यक्रम आहे. कोण? सुरेखा पुणेकर. फार मोठं नाव आहे बरं का, चांगली कलावंत आहे. तर तिच्या समोर गावाची शिस्त दिसायला पाहिजे. आम्ही आपले सरपंच गावचे पडलो, आमचं नाक नका कापू काय. हा सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. तुम्ही जरा तू आणि तू गावातले जे टार्गेट गुंड पोर आहेत ना त्यांना सांभाळायचं, लक्ष ठेवायचं त्यांच्यावर बारीक. तुम्ही मोठ्या माणसाकडे बघायचं, त्यांची व्यवस्था बघायची. हा आणि तुम्ही तात्या बाया बापांकडे बघायचं. थँक्यू. ताईसाहेब, आमच्या गावकऱ्यांची लय दिवसापासून इच्छा होती की तुमचा कार्यक्रम आमच्या गावात व्हावा म्हणून. हो का? आज साऱ्यांची इच्छा पूर्ण होते. अहो आमचे हे तर तुमच्या कार्यक्रमाचे लय शौकीन आहेत. अगं बाई चांगले की मग. खरं सांगू ताई, लावणी ही लोककला तुम्ही देशातच नाही तर विदेशात सुद्धा नेऊन पोहोचवली. खरंच आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. नटराजांची कृपा आणि मराठी माणसांचा आशीर्वाद म्हणूनच ही लावणी माझ्या रूपानं 7 समुद्रा पलीकडे पोहोचली. ताई, तुम्ही खरंच आज सिद्ध केलंय की एखाद्या बाईनी मनात जर ठरवलं ना तर ती जग जिंकू शकते. तुम्हाला भेटून खरंच बरं वाटलं. मी आपली आभारी आहे. पण पाटील दिसत नाहीये. ते व्हय, ते रातच्या कार्यक्रमाची तयारी करायला गेले. तुम्ही चला घरी. बरं चला. अरे बाबराव, अरे तू इथं काय करतोस? जा तिकडे पाटलांना मदत कर. मी जाते वहिनींबरोबर. चला वहिनी. त्यांना जाऊ द्या, तुम्ही चला घरी. चला 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 चला. अरे हसू नका. अरे बाया बापड्याकडे बघायचं म्हणजे नेहमी बघतं ना, तसं नाही बघायचं. नीट बघायचं, त्यांची व्यवस्था बघायची. हा लागले हसायला बायाकडे बघायचं म्हणलं की. राम राम सरपंच साहेब, राम राम. अरे बाबूराव, राम राम. कसं काय चाललंय?
बस मजेत. अहो, बाईंनी तुमच्याकडे पाठवले सरपंच साहेबांना काही मदत असेल तर करा म्हणे. कसली मदत? झाली सगळी तयारी व्यवस्थित. असं वय. हा, आता शेवटचा हात फिरत होता तयारीवरून म्हणून यांना बोलवलं होतं. हो 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 हा, बरं मात्र बरं. हे बघा कार्यक्रम जक्का सोय पाहिजे. हा, आमचं पब्लिक खुश झालं पाहिजे एकदम. अहो कार्यक्रम म्हणलं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात सुरेखाबाई पुणेकर म्हणजे कार्यक्रम एकदमच खाना खाना. हो सरपंच साहेब च्या आईला या काय. अहो सरपंच साहेब या हरिओम विठ्ठला हरिओम विठ्ठला या हारामच नको बाबा मला. ये तुम्ही घेऊन टाका बरं. राम राम येतो मी. राम 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 येतो. हे तर हरिओम विठ्ठल म्हणा लागला. हरिओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा, बाद झालं. इले तो माणूस बी आपल्याला लावतो बाईच्या नादी आणि स्वतः मात्र हरिओम विठ्ठला. तुम्ही या गावामध्ये शोध घ्या, मी जरा बाजूच्या गावामध्ये जाऊन येतो. चला हवालदार आमच्या बरोबर. चला. अरे समोर तो कोण येते? थांब 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 थांब. पोरा 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 पद्माक माझ्या पोरा माझ्या पोरा. मला तर वाटलं की तुम्हाला भेटतो का नाही. भेटला माझा पोर भेटला मला. पद्माकर सांग कोणी तुझी अशी हालत केली. हा धारकर जिवंत सोडणार नाही त्याला. लय भन्नाट सांग कुठे आहेत ते. नाही पप्पा बस झालं बस. नाही पप्पा बस झालं. आज तुम्ही मला भेटला नसता ना पप्पा. तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत दिसला नसता. जिवंत दिसला नसता पप्पा. नको पोरा नको. आता एकच करायचं जगायचं आणि चौकू द्यायचं. नाही धारकर अशी दुश्मनी संपवत नाही. सांग कुठे आहेत ते. नाही पप्पा नाही. चला पप्पा तुम्ही चला तुम्ही आता इथून. कम झालं पप्पा आता इथून. पोरा चला पप्पा. तुमचा मोबाईल वाजतोय खना खना. तुमचा मोबाईल वाजतोय खना खना. भिरभिरते नजर तुमची भिरभिरते नजर तुमची करते खाना खुना. तुमचा मोबाईल वाजतोय खना खना. 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 मला ज्वानीचं बहरून आला अंगात पिटल्या ज्वाला. मला ज्वानीचं बहरून आला अंगात पिटल्या ज्वाला. मला ज्वानीचं बहरून आला अंगात पिटल्या ज्वाला. तुमच्या वाचून झोप येईना. तुमचा मोबाईल वाजतोय खना खना. तुमचा मोबाईल
मोठा झाला रंग इश्काचा गालावर आला साऱ्या गावात बोबट झाला रंग इश्काचा गालावर आला साऱ्या गावात बोबट झाला रंग इश्काचा गालावर आला तिने नवरीचा ओठवर झाला तिने नवरीचा ओठवर झाला तुझा मोबाईल मोबाईल वाजतोय खना तुमचा मोबाईल जवळ घ्यावा हात खालसात ठेवून द्यावा तुमचा मोबाईल जवळ घ्यावा हात खालसात ठेवून द्यावा हळू बाहूत मला घ्यावे मी करणार नाही हो मना मी करणार नाही हो मना मोबाईल तुझा मोबाईल मोबाईल तुझा मोबाईल वाजतोय खना खना जिंग मला मदनाची चढते झिंग ऐन भक्ताला वाजते जिंग मला मदनाची चढते झिंग ऐन भक्ताला वाजते जिंग मला मदनाची चढते झिंग रंग लुटून करा तुम्ही गुन्हा रंग लुटून करा तुम्ही गुन्हा तुझा मोबाईल मोबाईल तुमचा मोबाईल वाजतोय खना खना विरविरते नजर तुमची विरविरते नजर तुमची करते खाना खुना तुमचा मोबाईल वाजतोय खना खना तुमचा मोबाईल वाजतोय खना खना मोबाईल तुमचा मोबाईल मोबाईल पाऊंड मोबाईल वाजतोय खना खना तुमचा मोबाईल वाजतोय खना खना तुमचा मोबाईल वाजतोय खना खना काय झालं तुझा चेहरा असा का दिसतोय आपण काय विचारतोय काय झालं वैशाली वैशाली काय वैशाली 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 घर सोडून पळून गेली काय आणि हे दोघं कुठे आहेत ते पोलिसांबरोबर गेले तिला शोधायला कुणाचा रे दादाचा फोन अरे उचल अरे पण काय सांगू अरे उचल ना हॅलो हा मी बोलतो काय झालंय काय नाही ते शेंद्र्यात आहे ते दोघं इथेच आहे त्यांचा पाठलाग करतोय बरोबर मी येतो तिकडं बरं ठीक आहे चल लवकर चल चल लवकर चल चल गाडी गाडी चल बस ग ती वैशाली पण असे काय प्रताप करायला वाटलं ना तुझं जरा लक्ष नाही मग पोरीकडं नॉनसेन्स हा कुठे आहेस तू गावात आहे ते बघ तिकडे चल 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 लवकर ए थांब थांब म्हणतो तुला ए बस पुरे झाली तुझी धापाळ खूप मोठा प्रेम वेरेस ना तू पण तुला माहितीये प्रेम बलिदान मागतं
आणि मला तुझं जीवदान पाहिजे. मूर्खपणा करू नका सूर्यवंशी. रिव्हॉल्वर खाली घ्या. इन्स्पेक्टर साहेब, आमच्या मुलीला पळवून आमच्या मानमर्यादेला काळीमा फासणाऱ्या तुमच्या मुलाला मी सोडणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही इतर सारं काही सहन केलं असतं, पण यांनी असा गुन्हा केलाय त्याला क्षमा नाही. तुम्ही जर पुरुषोत्तमचे भाऊ नसतात ना, तर माझ्या मुलावर रिव्हॉल्वर रोखणारे हात केव्हाच गळून पडले असते. तुम्ही म्हणाला होतात ना, मुलं सापडल्यावर तुम्ही काही करणार नाही म्हणून. वा इन्स्पेक्टर साहेब वा. जर तुमची मुलगी असती आणि आमचा मुलगा असता तर तुम्ही असेच उदारमतवादी झाला असतात का? थांबा. एका विषयाला का मारताय? मलाही मारा. प्रेम आम्ही दोघांनी केलंय ना, आणि जर प्रेम करणं गुन्हा आहे तर तो आम्ही दोघांनी केलाय. मी विशालवर प्रेम केलंय आणि मला त्याच्या. थांब वैशाली, चालू दे त्यांना गोळ्या. तुम्ही कोणाला मारणार आहात, विशालला आणि वैशालीला की त्यांच्या प्रेमाला? तुम्ही आम्हाला संपू शकता हो, आमच्या प्रेमाला नाही संपू शकणार. अरे कोण हा रे तो हरामखोर? अरे हो की बाजूला. अरे कोण माझ्या लेकरांना हात लावतय ना तेच बघते म्या. ना एक घाव दोन तुकडे केले तर नावाची गंगू नाही म्या. हा ओ भाई, तुम्ही आमच्या घरच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला माहिती आहे यांनी काय केलं ते? अरे म्हणून काय तुम्ही त्यांच्या जीवावर उठणार की काय? नाही तू अशी रागावू नको. आपण त्या मुलांना. अरे मुलं कुठे गेली? अरे जा शोधा, धरा त्यांना कोणीतरी. जीवाचं काय बरं वाईट करतील. अहो साहेब, माझा पोरगा लेच्या नाहीये. जन्मापासून ओळखतो मी त्याला. त्याने जे ठरवलं ना ते तो करेलच. त्याला जे हवंय ते तो मिळविलच. जा, हिम्मत असेल ना तर धरून दाखवा त्याला. जा इकडे. कोण आहेस तू? तू कोण आहेस? मी कोणी नाही ना? नाही कोण नाही. तुम्ही दोघं कशाला धावताय त्यांच्या माग? ते साहेब, ते धारकरने त्याच्या 2 बरोबर 10 लाखाचं बक्षीस ठेवलं. आम्हाला वाटलं की त्यांना धरावं आणि 5-5 वाटून घ्यावं. 10 लाख पाहिजे. चल गाडी बस माझ्या. गाडी कुठे? चल. हवालदार. हा साहेब. ताबडतोब त्यांच्या मागे जा. आपल्या पोरांचं काही बरं वाईट त्यांचं होतं कामा नाही. जीवाला जपा त्यांच्या. निघा. बरं साहेब, तुम्ही काय काळजी करू नका. चल बरं पोराकडे. चल चल. इन्स्पेक्टर साहेब, लवकर पकडा त्यांना. पळून जातील कुठे ते. तेव्हा साहेब ते. चला लवकर. नाही, अजूनही पळू शकत नाही. उठ वैशाली. नाही वैशाली, आता हे लोक आपल्याला जगू देणार नाहीत. त्यापेक्षा आपण स्वतःला संपवलेलंच बरं. वैशाली, 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 थांब. वैशाली, वैशू थांब. अरे थांब. वैशाली, चल वैशाली, चल. वैशाली.
कोणासाठी रडताय तुम्ही? ज्यांना आमच्या भावनांची तमा नाही त्यांच्यासाठी रडताय? ज्यांना मी तळहाताच्या फोडासारखं जपलं, लहानाचं मोठं केलं, ते आमच्या भावनाच्या पायदळीत उडवून आपलं जीवन संपवताय त्यांच्यासाठी रडताय? जीवन ही ईश्वरानं माणसाला दिलेली एक देणगी, ती अशी संपवण्याचा कुणालाही अधिकार नाही, कुणालाही नाही. आम्ही यांना लहानाचं मोठं केलं आणि 2 दिवसापूर्वी यांच्या आयुष्यात आलेला एक मुलगा आपल्या जन्मदात्यांपेक्षा त्यांना महत्वाचा मोठा वाटतो. जीव देत आहेत. अरे जे हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी लढतायत, झुंजतायत, अप्राणपणानं जगण्याची धडपड करतायत, त्यांना विचारा जगण्याची किंमत काय असते म्हणून. जीव देत आहेत. नाही, अरे जो स्वतःचे प्राण धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवतो तो मृत्यूला असा शरण आला. ज्या मुलाने माझे प्राण वाचवले आणि मला जर ती माहित असतं तो माझ्या मुलीच्या प्रेमात पडला आणि त्याला तिच्याशी लग्न करायचंय तर मी हसत हसत माझ्या मुलीचा हात त्याच्या हातात दिला असता. खरंच पप्पा, वैशू, दादा हा 1 नंबरचा खोटारडा आहे दादा. ओ सासरे बुवा, देता लग्नाला होकार का जाऊ खाली? ए चल ग. हे बघ, मी आनंदानं तुला माझा जावई नाही मुलासारखा मानतो. तू ये इकडं. पप्पा, ये बाळा, ये बाळा, ये. ये बाळा. काय मंडळी, कशी काय वाटली आयडिया? हा काय नवीन प्रकार आहे? मोबाईल वाचतोय. अहो काकू, तो माझा मोबाईल आहे. तुझा? तर मग घे. प्रेम शब्दाची किमया न्यारी, इथं छोटी पडे दुनिया सारी. प्रेम शब्दाची किमया न्यारी, इथं छोटी पडे दुनिया सारी. प्रेम जिंकण्या आम्ही निघालो, प्रेम नगराला सुसार. लई भन्नाट, लई भन्नाट, लई भन्नाट, लई भन्नाट.